अष्टविनायक व ओंकाराचे 8 तेजस्वी अध्याय। अष्टविनायक ही संज्ञा अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे विशेष नायक किंवा नेता या शब्दांपासून निर्माण झाली आहे। महाराष्ट्राच्या भूमीत गणायाचे वंदनीय रूप 8 स्वतंत्र स्थळांवर दर्शनासाठी येतात। ही संकल्पना महाराष्ट्रातील 8 प्रमुख स्वयंभू गणेश मंदिरांचा समूह दर्शवते। महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रेची परंपरा प्राचीन असून ती धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या 8 मंदिरांचा प्रवास म्हणजे एकाच देवतेच्या विविध रूपांचे दर्शन घेताना भारतीय इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात झालेले धार्मिक, राजकीय आणि सामाजिक बदल अनुभवणे होय। या मंदिरांमागील सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला केवळ इतिहासाच्या नोंदी तपासणे पुरेसे नाही, तर गणपत्य संप्रदायाच्या तात्विक मुळांचाही सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे। म्हणूनच या सादरीकरणात केवळ मंदिरांची माहिती नाही, तर त्यांच्या निर्मितीमागील मूळ तत्व आणि तर्क याचा शोध घेण्यात आला आहे। तात्विक अधिष्ठान, गणेश पुराणातील चेतना आणि 8 आसुरी दोष। अष्टविनायकांची संकल्पना ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून तिचा आधार थेट गणपत्य संप्रदायाच्या मूळ धर्मग्रंथांमध्ये आहे। या ग्रंथांमध्ये गणेशाच्या उपासनेचे तात्विक स्वरूप विशद केले आहे। गणेश पुराण आणि मुद्गल पुराणाचे महत्त्व। गणेशोपासनेशी संबंधित असलेले गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे गणपत्य संप्रदायाच्या अध्ययनासाठी सर्वाधिक महत्त्वाचे स्रोत मानले जातात। नीलकंठ या टीकाकारांनी गणेश पुराणाला प्राचीन मानले आहे, कारण त्याचा आधार गणेश गीता आहे, जो पुराणाचाच एक भाग आहे। ही पुराणे केवळ देवदैत्यांच्या कथा सांगत नाही, तर त्यातील आध्यात्मिक चेतनेचा उदय आणि तत्कालीन सामाजिक-आर्थिक परिवर्तनांवरही भाष्य करतात। या पुराणांमध्ये विशेषतः गणेश पुराणाच्या अष्टम खंडात गणपतीने 8 आसुरांचा नाश करण्यासाठी 8 अवतार घेतल्याचे वर्णन केले आहे। या 8 अवतारांची 8 मंदिरे म्हणजेच अष्टविनायक। परंतु या घटनांना केवळ पौराणिक युद्ध मानणे योग्य नाही। या आसुरांच्या विनाशामागील अत्यंत गहन तात्विक अर्थ दडलेला आहे, जो आधुनिक काळात मानवी मनाच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरतो। 8 आसुरी दोष, मानवी मनाचे शुद्धीकरण। द सायन्स ऑफ अष्टविनायक। गहन अध्ययनातून हे स्पष्ट होते की पुराणांमध्ये उल्लेख असलेले हे 8 आसूर केवळ त्याच काळात अस्तित्वात नव्हते, ते आजही मानवी मन आणि बुद्धीला दूषित करणारे 8 भावनिक दोष आहेत। भगवान गणपती हे बुद्धीचे आणि विवेकाचे देवता आहेत। त्यामुळे अष्टविनायकांची उपासना करणे म्हणजे बाह्य शत्रूंवर विजय मिळवण्याऐवजी आपल्या आंतरिक दोषांवर मात करून बुद्धीची निर्मळता प्राप्त करणे होय। हा दृष्टिकोन अष्टविनायकांच्या उपासनेमागील खरे वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक सत्य आहे। अष्टविनायक यात्रा ही केवळ शारीरिक तीर्थयात्रा नसून ती मानवी मनातील 8 प्रमुख दुर्गुणांवर मोह, काम, क्रोध, लोभ, मत्सर, मद, चिंता, अभिमान विजय मिळवण्याची एक तात्विक आणि मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे। भक्ताला प्रत्येक मंदिरात एका विशिष्ट दोषावर मात करण्यासाठी प्रेरणा मिळते, ज्यामुळे ही यात्रा आत्मविकासाची एक सुनियोजित प्रणाली बनते। उदाहरणार्थ, बल्लाळेश्वर क्रोधासुरावर विजय मिळवतो। याचा अर्थ पालीच्या गणपतीची उपासना क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे, जी आत्मसुधारणेच्या तर्कावर आधारित आहे। तात्विक आणि मनोवैज्ञानिक सूत्र। प्रत्येक विनायकाच्या दर्शनाने कोणत्या आसुरी दोषांवर मात करता येते, याचे सूत्र खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते। अष्टविनायक परंपरेतील प्रत्येक विनायक एक विशिष्ट आसुरी दोषाचा प्रतिकार करून साधकाला आंतरिक उन्नतीचा मार्ग दाखवतो। मोरेश्वर, मोरगाव, सिंधू रूपी मोहंकाराचा नाश करून जगाच्या क्षणभंगुर आकर्षणांपासून दूर नेत आत्मज्ञान आणि वैराग्याची सिद्धी देतो। सिद्धिविनायक, सिद्धटेक, कामासुरावर विजय मिळवून अविवेकी इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देतो। बल्लाळेश्वर, पाली, क्रोधासुराचा दाह शांत करून शांती, संयम आणि शुद्ध भक्तिभाव प्रदान करतो। वर्धविनायक, महाड, लोभासुराच्या दुष्प्रभावातून मुक्त करून नैतिक मार्गाची संपत्ती आणि समाधान देतो। चिंतामणी, थेऊर, ममासुराने निर्माण केलेली अनावश्यक चिंता दूर करून मानसिक शांतता आणि समस्यांवर निर्णायक विजय मिळवून देतो।
गिरिजात्मज लेण्याद्री मत्तरासुराच्या मत्सरावर मात घडवून ज्ञान स्वीकारभाव आणि एकाग्रता वाढवतो. विघ्नेश्वर ओझर विघ्नासुराचे अडथळे दूर करून आत्मविश्वास आणि यशाची ऊर्जा देतो. तर महागणपती रांजणगाव अभिमानासुराचा अहंकार मोडून नम्रता आणि सर्वोच्च ईश्वरी सामर्थ्याची जाणीव करून देतो. अशा प्रकारे अष्टविनायक यात्रा मनुष्याला बाह्य दर्शनासोबतच अंतःकरणातील दोषांचे शुद्धीकरण आणि आध्यात्मिक प्रगतीची पूर्ण साधना घडवते. इतिहासाची पाऊलवाट प्राचीनता मोरया गोसावी आणि पेशव्यांचा आश्रय. अष्टविनायक यात्रेची प्राचीनता ही वैदिक गणोपासनेशी जोडलेली असली तरी तिला महाराष्ट्रात व्यापक आणि निश्चित स्वरूप मध्ययुगात प्राप्त झाले. प्राचीन संदर्भ आणि यात्रेची कालरेखा. अष्टविनायक परंपरेचे थेट ऐतिहासिक पुरावे लिनिकरणीय पुरातत्वज्ञानात शोधता आलेले नाहीत. परंतु ही यात्रा वैदिक गणेशोपासनेचा नैसर्गिक विस्तार होती यावर अभ्यासकांचे एकमत आहे. आद्यकाळापासून मोरेश्वर मोरगाव हे यात्रेचे प्रारंभस्थान मानले जाते. मोरेश्वर मंदिराची मूळ उभारणी IS 18व्या शतकापूर्वीची आहे. संत मोरया गोसावी आणि भक्तीचा प्रसार. अष्टविनायक यात्रेच्या व्यापक प्रसाराचे श्रेय गणपती भक्त संत मोरया गोसावी 13व्या ते 17व्या शतके यांना दिले जाते. मोरया गोसावी यांनी मोरेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि या भक्तिमार्गाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे मध्ययुगात अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली. मोरया गोसावी यांनी चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली आणि त्यांच्या मुलाने श्री चिंतामणी महाराज समाधीवर श्री गणेशाची स्थापना करून मंदिर उभारले. यामुळे चिंचवड हे गाणपत्य भक्तांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले. या यात्रेच्या चिरस्थायी होण्यामागे भक्ती आणि राजकारण यांचा संगम आहे. मोरया गोसावी यांच्या भक्तीने या परंपरेला लोकमान्यता मिळवून दिली, तर नंतर पेशव्यांनी तिला राजकीय आणि आर्थिक आश्रय दिला. पेशवे या गणपतीला कुलदेवतेप्रमाणे पूजत असत. या राजकीय आश्रयामुळेच अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आणि त्यांची भव्यता वाढली. या दोन शक्तींच्या संयोगाने ही परंपरा केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक वारसा म्हणूनही महाराष्ट्रात रूढ झाली. प्रांतीय लोकपरंपरा आणि गणेशोत्सवाचा व्यापक आधार. गणेशोपासना महाराष्ट्राच्या लोकजीवनात खोलवर रुजलेली आहे. या उपासनेचा प्रांतीय लोकसंस्कृतीत महत्त्वाचा घटक म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 मध्ये स्वातंत्र्यसंग्रामासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश चतुर्थीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. याशिवाय स्थानिक पातळीवर एक गाव एक गणपती सारख्या परंपरांनी गणेशोपासनेला सामाजिक सलोख्याचे माध्यम बनवले. महाराष्ट्रातील ही गणेशोपासना केवळ मंदिरांपुरती मर्यादित नसून ती सामाजिक एकता आणि उत्सवाचे प्रतीक आहे, ज्याचा केंद्रबिंदू अष्टविनायक आहेत. अष्टतेजस्वी रूपे कथा वास्तुशास्त्र आणि भूमीचे रहस्य. आता आपण त्या 8 तेजस्वी रूपांकडे वळूया, ज्यांच्या प्रत्येक कथेत एक गूढ दडलेले आहे आणि ज्यांच्या पाषाणामागे वैज्ञानिक सत्य कोरलेले आहे. श्री मोरेश्वर मोरगाव ओंकाराचा आरंभ आणि सिद्धीचे चक्र. मोरगाव हे अष्टविनायक यात्रेचे प्रथम आणि अंतिम मंदिर आहे. खा नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर गणेशाने सिंधुरासूर राक्षसाचा वध केल्याच्या कथेमुळे प्रसिद्ध आहे. स्वयंभू मूर्तीचे गूढ. या मंदिराची मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि ती तप्त पाषाणाची असल्याचे सांगितले जाते. पुराणकथा सांगतात की देवराज इंद्राने ही मूर्ती जाळण्याचा प्रयत्न केला, पण ती वारंवार स्वतः प्रकट होत असे. मोरया गोसावी यांनी 17व्या शतकात या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली. मूर्तीवर शतकानुशतके केसरगुडाचा थर आपोआप वाहून पडतो. ही स्थानिक श्रद्धा मूर्तीच्या नैसर्गिक पाषाण गुणधर्मांवर आधारित आहे. येथे एक महत्त्वपूर्ण स्थानिक परंपरा आहे. मोरेश्वराच्या दर्शनापूर्वी दरबारी नागभैरवाचे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते. हे स्थानिक देवता आणि मुख्य देव यांच्यातील धार्मिक समन्वयाचे प्रतीक आहे. पेशव्यांनी या गणपतीला कुलदेवतेप्रमाणे पूजले, ज्यामुळे या मंदिराला ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले. तात्विकदृष्ट्या मोरेश्वर सिंधू मोह अहंकार या आसुरी दोषावर विजय मिळवून आत्मज्ञान प्रदान करतो.
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक यशाची उजवी सोंड. सिद्धटेक मंदिर दौंडजवळील भीमा नदीकाठच्या एका उंच टेकावर स्थित आहे. विष्णूने मधुकैठ दैत्यांविरुद्ध युद्धात यश मिळवण्यासाठी गणरायाची येथे उपासना केली आणि आवश्यक सिद्धी प्राप्त केली. वास्तुवैशिष्ट्य आणि तार्किक नियम. सिद्धिविनायक मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सोंड उजवीकडे वळलेली आहे. उजवी सोंड असलेली मूर्ती ही अत्यंत जागृत आणि त्वरित फलदायी मानली जाते, परंतु तिची पूजा अत्यंत कठोर नियमांनी करावी लागते. हे मंदिर उंच टेकावर वसलेले असल्यामुळे ते प्राचीन काळात एकाग्रता आणि उच्च ऊर्जेसाठी निवडले जात होते. या मंदिराचे पुनर्निर्माण 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. सिद्धटेकची उपासना कामासूर, अत्याधिक वासना या आंतरिक दोषावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली जाते. श्री बल्लाळेश्वर पाली भक्तीचे अमर वरदान. पालीचे बल्लाळेश्वर मंदिर एका भक्त बालक बल्लाळावर आधारित आहे. क्रूर वडील कल्याण शेट्टीने बल्लाळाला छळले, परंतु गणपतीने स्वतः प्रगट होऊन त्या पाषाणात अदृश्य झाले आणि बल्लाळेश्वर म्हणून कायमचे वास्तव्य केले. अद्वितीय मूर्ती आणि वास्तुशास्त्रीय तर्क. या गणपतीला भक्ताच्या नावाने ओळखले जाते, जे भक्तीच्या सर्वोच्च सामर्थ्याचे प्रतीक आहे. या मंदिराची रचना अत्यंत तार्किक आहे. मूर्ती पूर्व दिशेने तोंड करून स्थापित केली आहे, ज्यामुळे सूर्योदयाच्या वेळी मूर्ती पूर्ण उजेडात न्हालेली दिसते. हे प्राचीन वास्तुशास्त्रज्ञांच्या अचूक गणनक्षमतेचे उदाहरण आहे. बल्लाळेश्वराची उपासना क्रोधासूर या दोषावर विजय मिळवून शांती आणि शुद्ध भक्तिभाव प्रदान करते. याला नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असून माघातील चतुर्थीला येथे श्रीगणेश मध्यरात्री भोजनासाठी अवतरतात, अशी स्थानिक लोकांची तीव्र श्रद्धा आहे. श्री वरदविनायक महाड वरदानाचे अखंड तेज आणि दीपरहस्य. महाडचे वरदविनायक मंदिर हे वरदान देणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची मूर्ती 1690 साली एका तलावात आढळून आली आणि त्यानंतर मंदिराचे बांधकाम झाले. अखंड नंदादीप वैज्ञानिक सत्य. या मंदिराचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे येथील अखंड नंदादीप. हा तेलदीप इ. 1892 पासून आजपर्यंत अखंडपणे तेवत आहे. अखंड दीप प्रज्वलित ठेवणे हे केवळ धार्मिक अनुष्ठान नसून प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाचा आणि ऊर्जा व्यवस्थापनाचा दाखला आहे. यासाठी लागणारे तेलाचे सातत्य, वातीचे विक संरक्षण आणि गर्भगृहातील हवेचे योग्य वायुविजन व्हेंटिलेशन तंत्राचा अचूक वापर हे दीर्घकाळ टिकणाऱ्या दीप्तीचे तार्किक कारण आहे. अनोखा अनुभव. हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जिथे भक्ताला स्वतः गर्भगृहात प्रवेश करून गणरायाचे डोळ्यांनी आणि हृदयाने दर्शन घेता येते, ज्यामुळे भक्ताची देवासोबतची भावनात्मक गुंतवणूक वाढते. वरदविनायकाची उपासना लोभासूर अन्यायी लोभ या दोषावर मात करून नैतिकतेने वरदान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवते. श्री चिंतामणी थेऊर चिंतेचा विमोचक आणि पेशव्यांचे आश्रयस्थान. थेऊरचे चिंतामणी मंदिर हे चिंता दूर करणारा गणपती म्हणून ओळखले जाते. गणपतीने कपिल ऋषींकडून अनमोल चिंतामणी रत्न परत मिळवून दिले, अशी कथा आहे. या कथेचा तात्विक अर्थ मानसिक चिंता आणि ताण दूर करून मानसिक शांती प्राप्त करणे आहे. हे मंदिर इ. 17व्या शतकात बांधले गेले. थेऊर हे पेशव्यांसाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण माधवराव पेशवे यांचे येथे वास्तव्य होते आणि त्यांचे समाधीस्थान याच परिसराजवळ आहे. या मंदिराला पेशव्यांचा राजकीय आणि आर्थिक आश्रय लाभला होता. चिंतामणीची उपासना ममासूर अतिमत्व चिंता या आंतरिक दोषांवर विजय मिळवून मानसिक स्थिरता प्राप्त करण्याची प्रेरणा देते. श्री गिरिजात्मज लेण्याद्री पाषाणातील कोमलता आणि धार्मिक समन्वय. लेण्याद्रीचा गणपती हे अष्टविनायकांमधील एकमेव मंदिर आहे जे टेकडीवरील नैसर्गिक गुहेत लेणी वसलेले आहे. येथे पार्वती मातेने गणेशाला पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी तपस्या केली होती, म्हणून गणपतीला गिरिजात्मज गिरिजेचा पुत्र म्हणतात. बौद्धकालीन स्थापत्य आणि समन्वय. लेण्याद्रीची गुंफावास्तू मूलतः बौद्धकालीन विहाराचा लेणी भाग आहे. ही गुंफा सुमारे 238 आसनांची आहे. हे ठिकाण धार्मिक सामंजस्य दर्शवते,
कारण बौद्ध धर्माच्या हासानंतर हिंदू उपासकांनी त्यात शांत आणि एकांतम्य पवित्र स्थळाला आपल्या उपासनेसाठी स्वीकारले. या गुहांमध्ये नैसर्गिक प्रकाशाने दिवसभर उजेड असतो. गिरिजात्मजाची उपासना मत्तरासूर, मत्सर, ईर्ष्या या दोषावर मात करून ज्ञानप्राप्ती आणि एकाग्रता साधण्याचा मार्ग दर्शवते. श्री विघ्नेश्वर, ओझर, विघ्नविघातक शक्तीचे प्रतीक. ओझरचे विघ्नेश्वर मंदिर गणपतीने विघ्नासूर राक्षसाचा पराभव केल्याच्या कथेमुळे प्रसिद्ध आहे. मूर्तीची ऐतिहासिक श्रीमंती. हे मंदिर यदुवंशी राजांचे पूजक स्थळ होते आणि 12-13व्या शतकात याची स्थापना झाल्याचे मानले जाते. येथील मूर्ती अत्यंत मौल्यवान आहे. मूर्तीच्या डोळ्यांच्या जागी 2 मोठे माणिक, रुबी आणि कपाळावर हिरा, डायमंड जडवलेला आहे. मंदिराचा सुवर्ण शिखर यात्रेकरूंना आकर्षित करतो. विघ्नेश्वराची उपासना विघ्नासूर, अडथळे, निराशा या दोषावर विजय मिळवून जीवनात आत्मविश्वास आणि यश प्राप्त करण्याची प्रेरणा देते. श्री महागणपती, रांजणगाव. खगोलशास्त्रीय वास्तुकलेचा चमत्कार. रांजणगावचा महागणपती हे अष्टविनायकांचे अंतिम आणि सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते. भगवान शिवाने त्रिपुरासूर राक्षसाला हरवण्यापूर्वी येथे गणपतीची आराधना केली होती, त्यामुळे महागणपतीला त्रिपुरारी महागणपती असेही म्हटले जाते. वास्तुशास्त्रीय विज्ञान. द सायंटिफिक एपेक्स या मंदिराची रचना अत्यंत वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की दक्षिणायन आणि उत्तरायण काळात, म्हणजे वर्षातून 2दा, सूर्य उगवताच त्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात. हे वैशिष्ट्य सिद्ध करते की IS 9व्या ते 10व्या शतकातील ज्यावेळी हे मंदिर बांधले गेले, भारतीय वास्तुविशारद खगोलशास्त्र, सूर्यमार्ग आणि गणितामध्ये अत्यंत निपुण होते. त्यांनी मूर्ती आणि मंदिराचे अक्षांशरेखांश इतक्या अचूकपणे जुळवले की विशिष्ट दिवशीच मूर्ती प्रकाशित होई. हा भारतीय स्थापत्यकलेचा एक ठोस वैज्ञानिक पुरावा आहे. महागणपतीची उपासना अभिमानासूर, अहंकार या दोषावर विजय मिळवून नम्रता प्राप्त करण्याची प्रेरणा देते. स्वयंभू संकल्पनेमागील भूगर्भीय आणि तार्किक सत्य. अष्टविनायकांमधील बहुतांश मूर्ती स्वयंभू मानल्या जातात. या श्रद्धेमागे महाराष्ट्राच्या भूगर्भीय संरचनेचा आणि तात्विक अर्थाचा संबंध आहे. महाराष्ट्रातील स्वयंभू संकल्पना आणि भूगर्भीय रचना. महाराष्ट्राचा दख्खनचा पठार, डेक्कन प्लॅटो, हा ज्वालामुखीच्या क्रियेतून तयार झालेल्या कठीण बेसाल्ट पाषाणांनी बनलेला आहे. स्वयंभू या संकल्पनेचा अर्थ केवळ चमत्कारी प्रकटीकरण नसतो, तर तो भूगर्भीय क्रियेतून नैसर्गिकरित्या विशिष्ट आकार प्राप्त झालेल्या पाषाणांना दिलेला सांस्कृतिक स्वीकार आहे. मोरगावचा तप्त पाषाण किंवा पाली येथील नैसर्गिक पाषाण हे या भूभागातील नैसर्गिक निर्मितीचे सांस्कृतिक प्रतीक आहे. या स्वयंभू संकल्पनेत आत्मस्थ, स्वयंस्फूर्त गणेशाचे तत्वज्ञान दडलेले आहे. याचा अर्थ देव बाह्य नसून भूभागाच्या आतून नैसर्गिक अवस्थेतून प्रकट होतो. ही श्रद्धा भक्तांना वैयक्तिक आनंद आणि शांतीचा अनुभव देते. वास्तुशास्त्र आणि नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचे एकत्रीकरण. प्राचीन वास्तुशास्त्राचा विचार केल्यास मंदिरांचे स्थान निवडताना नैसर्गिक प्रकाशाचा वापर, उदा. लेण्याद्रीतील नैसर्गिक गुहाप्रकाश आणि पवित्र जलस्रोतांचा समावेश महत्त्वाचा होता. मंदिरांची स्थापना अशा भौगोलिक ठिकाणी केली जाते जिथे नैसर्गिक ऊर्जा किंवा सकारात्मक स्पंदने सर्वाधिक असतात, ज्यामुळे ध्यान आणि उपासनेसाठी ते आदर्श ठरते. रांजणगावच्या महागणपती मंदिरातील सूर्यदर्शनाची योजना हे सिद्ध करते की प्राचीन भारतीय वास्तुविशारद खगोलशास्त्र आणि भूमितीमध्ये अत्यंत निपुण होते. अष्टविनायकांतील प्रत्येक विनायकाची मूर्ती, वास्तुरचना आणि स्थापत्यशैली स्वतःमध्ये ऐतिहासिक व तार्किक महत्त्व सांगते. मोरेश्वराची स्वयंभू तप्त पाषाणाची मूर्ती गाणपत्य संप्रदायाचा केंद्रबिंदू मानली जाते आणि पेशव्यांचे कुलदैवत म्हणून प्रतिष्ठित आहे. सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची अद्वितीय मूर्ती उंच टेकडीवर स्थित असून त्वरित सिद्धी आणि ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. बल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख मूर्ती सूर्योदयाच्या वेळी संपूर्ण प्रकाशात न्हाऊन निघते, ज्यातून प्राचीन वास्तुनियोजनातील सूक्ष्म गणित दिसून येते.
वरदविनायकाच्या मंदिरात IS 1690-1892 पासून अखंड जळणारा नंदादीप आहे, जो प्राचीन तेलसाठवण, वातव्यवस्थापन आणि वायुविजन तंत्रज्ञानाचा पुरावा ठरतो. गिरिजात्मज विनायक गुंफा मंदिरात, लेण्यांमध्ये असून बौद्ध विहारांच्या सान्निध्यातील हा धार्मिक समन्वय प्राचीन सांस्कृतिक एकात्मतेची साक्ष देतो. तर महागणपतीचे मंदिर सूर्यकिरणांच्या दक्षिणायन उत्तरायण काळातील अचूक प्रक्षेपणासाठी ओळखले जाते, ज्यातून त्या काळातील खगोलशास्त्रीय ज्ञान आणि सूक्ष्म वास्तुकौशल्य स्पष्ट होते. अष्टविनायक यात्रा हा महाराष्ट्राचा केवळ धार्मिक वारसा नाही, तर मानवी इतिहासाचा, स्थापत्यकलेचा आणि आत्मिक सामर्थ्याचा एक तेजस्वी ग्रंथ आहे. या प्रवासात आपण पाहिले की प्रत्येक मंदिरामागे एक गहन तात्विक सत्य दडलेले आहे, आपल्या आंतरिक मनोविश्लेषणाची आणि 8 आसुरी दोषांवर विजय मिळवण्याची ती प्रेरणा आहे. निष्कर्ष: श्रद्धा, इतिहास आणि विज्ञानाचा समन्वय. अष्टविनायकांनी श्रद्धा, इतिहास आणि विज्ञानाचा समन्वय साधला आहे. ही यात्रा मोरया गोसावी आणि पेशव्यांच्या आश्रयामुळे मध्ययुगात लोकप्रिय झाली. रांजणगाव येथील सूर्यदर्शनाची अचूक रचना आणि महाड येथील अखंड दीप जळत राहण्यामागील ऊर्जा व्यवस्थापन हे प्राचीन भारतीय स्थापत्य आणि तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट नमुने आहेत. गणेश पुराणातील 8 आसुरांवरील विजय हे मानवी मनातील 8 प्रमुख दुर्गुणांवर विजय मिळवण्याचे तात्विक सूत्र आहे. ही केवळ तीर्थयात्रा नसून आत्मविकासाची एक सुनियोजित प्रणाली आहे. अहो महाराष्ट्राचे भाग्य! या पवित्र भूमीत गणरायाने विविध रूपांत वास केला. या भूभागातील पाषाणांनी आणि मंदिरांनी आपल्याला जीवनातील सर्वोच्च ज्ञान दिले आहे. हा प्रवास केवळ दर्शनाचा नाही, तर स्वतःच्या अंतरंगातील 8 दुर्गुणांवर विजय मिळवून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा आहे. चला, या अष्टविनायकांच्या ओजस्वी प्रवासाची ऊर्जा, रांजणगावच्या सूर्याच्या किरणांप्रमाणे आणि महाडच्या अखंड दीपाच्या तेजाप्रमाणे आपल्या जीवनात भरून घेऊया आणि एक नवी सिद्धी प्राप्त करूया. गणपती बाप्पा मोरया.